रोज रोज वरण भात डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीचा हा राईस बनवून पहा. खूप छान लागतो. एकदम चटपटीतचा हा राईस सोप्पा आहे बनवायला आणि खरंच खूप चविष्ट लागतो. एकदा बनवलात ना तर घरचे नेहमीच बनवण्याची फर्माईश करतील. एवढा जबरदस्त टेस्टी हा राईस लागतो. त्या गरमीच्या दिवसामध्ये कसं झटपट काहीतरी खावंसं वाटतं, तर त्यामुळेच तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तर त्यासाठी इथे काय केलेलं आहे बघा, मी घेतलेले आहेत तांदूळ. तर 2 कप इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. घरातले नॉर्मल कुठली तरी एक वाटीने 2 कप मी इथे तांदूळ घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ धुवून फक्त 5 मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत, जास्त नाही. काही गरज नाही. तर इथे मी बासमती घ्या किंवा आपला रेग्युलर जो तांदूळ असतो तो घ्या, कुठलाही घेतला तरी चालेल. आता कढईमध्ये ना खूप सारं पाणी ठेवलेलं आहे. तांदळाच्या डबल टिबल आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आता यामध्ये पाणी गरम झालं की घालायचं आहे मीठ. म्हणजे काय होतं, आपलं जर राईस तयार होतो ना, तो फिका लागत नाही, छान लागतो. पाणी चांगलं उकळत आल्यानंतर ह्यामध्ये हा राईस घालायचा आहे. राईसमधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता राईस घातल्यानंतर काय होतं, त्याचं टेम्परेचर कमी होतं. त्यामुळे गॅस फास्ट ठेवायची आणि एक छान अशी एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली ना की मग गॅस थोडा कमी करायचा. आता राईसला उकळी येते तोपर्यंत काय केलं आहे बघा, मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. थोडंसं गाजर, मटार आणि एक छोट्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, मध्यम अशा फोडी करून. आता याला कुकरला आपण ना 2 शिट्या करून घेऊया. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हा भाज्या ज्या आहेत छान शिजल्या जातात. पाणी घातलेलं नाही. पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. मी अशाच वाफवून घेणार आहे. आता बघा राईस पण छान उकळतो आहे. याला आपण 80 ते 90% आपण शिजवून घेणार आहोत. एकदम जास्त शिजवायचं नाही. तर मध्ये-मध्ये ना थोडं चेक करत राहा. हे बघा मी चेक करते आहे, पण अजून व्यवस्थित असा शिजला नाही आहे. थोडासा कच्चा लागतो आहे राईस. तर थोडा वेळ अजून 2-3 मिनटं आपण याला छान असं शिजवून घेऊया. गॅस एकदम मीडियमवरती ठेवलेली आहे. तर मध्ये-मध्ये चेक करायचं बरं का, आपल्याला हा जास्त राईस शिजवायचा नाही. त्यामुळे मध्ये-मध्ये चेक करत राहायचं आहे. तर परत 2-3 मिनिटांनी मी चेक करते. तर बघा आता हा राईस जो आहे शिजलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हा राईस पाण्यामधून काढून एका चाळणीवरती वगैरे निथळत ठेवायचं आहे. म्हणजे यामधलं जे पूर्ण पाणी आहे ते निघून जाईल. तर चाळणीवरती ठेवते किंवा पाणी काढून तुम्ही एखाद्या परातीमध्ये वगैरे पसरवून ठेवू शकता असं. हा राईस आपल्याला एकदम गरम नको आहे. थोडा हलका थंड झाला ना की याचे दाणे जे आहेत छान असे कडक होतात आणि आपला राईस मोकळा मोकळा होतो. आता कढईमध्ये मी घेतलेलं आहे, मोठ्या कढईमध्ये तेल, 2 मोठे चमचे तेल. त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बरं का. त्यामध्ये ना कांदा जरा जास्त घाला, मस्त टेस्ट येते. तर कांदा आपल्याला थोडा गुलाबीसर होईपर्यंत तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅस मीडियमवरतीच ठेवलेली आहे. आता गॅस वरती आपण हा कांदा बघा असा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. थोडा मऊ झालेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे सिमला मिरची. तर एक छोट्या आकाराची सिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आपण ही सिमला मिरची जी आहे ना, भाज्या आपण जेव्हा शिजवतो ना त्यामध्ये नाही घालायचं. नाहीतर काय होतं माहिती आहे, तो सिमला मिरचीचा उग्र वास येतो. असं आपण तेलामध्ये जेव्हा सिमला मिरचीला परततो ना, तेव्हा त्याचा उग्रपणा कमी होतो. आता या राईसला जबरदस्त टेस्ट येण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, घातलेलं 1 मोठा चमचा बटर किंवा क्यूब येते ना छोटी, ती घालू शकता. बटरमुळे ना राईस खरंच जबरदस्त टेस्टी लागतो. या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. बाहेरून स्ट्रीट स्टाईल पुलाव आणणं तुम्ही विसरून जाल. एवढं मस्त टेस्टी तुम्ही राईस घरी बनवू शकता. आता यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता आलं लसूण पेस्टची आहे ना, पूर्ण याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्टचा कच्चा फ्लेवर जरी राईसमध्ये आला ना, तरी बेकार लागतो. त्यामुळे ना व्यवस्थित परतायचं, म्हणजे राईस टेस्टी बनतो. तर बघा असं आलं लसूण छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता आपण हे कांदा आपल्याला एकदम ब्राऊन करायचा नाही आहे. हा असाच गुलाबीसर मऊ असं ठेवायचं, म्हणजे भाताला छान टेस्ट लागते. आता इथे मी काय केलेलं आहे, 2 मोठ्या साईजचे टोमॅटो त्याच्या बिया काढून मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे. त्याची पेस्ट घालूया. बियामुळे काय होतं, त्याला आंबटपणा जास्त येतो. त्यामुळे मी त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि पाणी न घालता असंच याची पेस्ट करून घेतलेली आहे. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बस होतात. आता टोमॅटोही छान असा परतून घेतलेला आहे तेलामध्ये, बघू शकता. टोमॅटोचाही कच्चा फ्लेवर जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही जर फॉलो केलात ना, तुमचाही राईस जबरदस्त टेस्टी होईल. आता इथे मी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालते. सोबतच आपल्या राईसचा जबरदस्त फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत पावभाजी मसाला. तर 2 चमचे इथे मी पावभाजी मसाला घालते.
लक्षात ठेवा 2 चमचे पावभाजी मसाला नक्की घाला, मस्त टेस्ट येते. आणि राईसला छान असा कलर येण्यासाठी 1 चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यामध्ये आपल्याला कोणताही फूड कलर वगैरे वापरायचा नाही. लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे मस्त कलर येतो राईसला. तर आता तुम्हाला समजलंच असेल, आपण स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव बनवतो आहे. मस्त टेस्टी लागतो, चटपटीत लागतो. तर एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने. तर सर्व मसाले वगैरे परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया भाज्या. त्या आपण शिजवून घेतल्या होत्या. भाज्याही ओव्हर घालायच्या नाही, थोड्याशाच घालायच्या, नाहीतर काय होतं भाज्या जास्त होतात. आता ह्या भाज्यांना हलक्या हलक्या स्मॅश करून घ्यायच्या, म्हणजे छान असे भातामध्ये मिक्स होतात. जास्तही बटाट्याचा वापर इथे करू नका, थोडा एक छोटा बटाटा बस होतो. ते बघा बटाटे हलक्या हलक्याशा स्मॅश केले, जास्तही स्मॅशरचा वापर करायचा नाही. आता आपण यामध्ये घालूया फक्त भाज्यांपुरतं मीठ. राईसमध्ये तर आपण घातलंच होतं, त्यामुळे फक्त भाज्यांपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. आता मीठ घालून छान असं परतून घ्यायचं आहे. आता भाज्यांचं बघा मस्त स्मॅश झालेले आहेत आणि कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. मस्त जबरदस्त असे आपले ही मिक्सचर तयार झालेलं आहे. हलका स्मॅश केलेला आहे, जास्त नाही, म्हणजे भाज्याही दिसल्या पाहिजेत ना, त्यामुळे हलक्याशा असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना 2 चमचेच मी घालते पाणी. काय आपल्याला थोडेसे हलक्याशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत अजून, म्हणजे काय मसाल्यांचा फ्लेवर पूर्ण उतरेल. त्यामुळे नाही जर पाणी नाही घातलं ना तर भाज्या लागू शकतात. आणि गॅस एकदम मंद करून फक्त 2 मिनटं आपण ह्या भाज्या वाफवून घेऊया, म्हणजे भाज्यांमध्ये मसाल्यांचा वगैरे फ्लेवर छान उतरेल, मसालेही चांगले परतले जातील. तर बघू शकता तेल छान सुटलेलं आहे, तेल बटर आपण जे घातलं होतं ते, म्हणजे भाज्या आपल्या छान अशा परतल्या गेलेल्या आहेत. जास्त शिजवायची गरज नाही, कारण भाज्या आपण आधी शिजवून घेतलेल्या आहेत ना. तर बघा मस्त असं भाज्या शिजलेल्या आहेत, असं ग्रेव्हीसारखं झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे छोटासा अर्ध्या लिंबाचा रस, जास्त नाही घालायचा, छोटा अर्ध्या लिंबाचा रस मी घातलेला आहे. किंवा तुम्हाला असं आवडत नसेल तर वरूनही तुम्ही घातलात तरी, जेव्हा सर्व करतात तरी चालेल. पण असं केल्यामुळे काय व्यवस्थित राईसमध्ये मिक्स होतं. आता राईस जो आपण शिजवून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे. पूर्ण राईस जो आहे मी घालून घेते. गॅस एकदम कमी ठेवलेला आहे, मंद ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मंदच ठेवायचा, म्हणजे काय होतं खाली करपणार नाही. आता राईस घालून झाल्यानंतर याला आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर राईस बघा आपला हलक्या हाताने मी मिक्स करत घेतलेला आहे. मस्त असा कलर येतो. हलक्या हाताने मिक्स करायचं, जास्त प्रेशर देऊन नाही, तर काही जे दाणे आहेत ना ते तुटू शकतात. तर बघा राईस छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण राईस वगैरे घातल्यानंतर राईसमध्येही सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरला पाहिजे, म्हणून काय करायचं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि याला एकदम मंद गॅसवरती 2-3 मिनटं मस्त असं दणदणीत वाफ घेऊ द्यायची. जसं नाही 2-3 मिनटामध्येही आपला हा राईस तयार होतो छान असं वाफ आल्यामुळे. तर हा असा आपला चटपटीत असा तवा पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही कोथिंबीरही घालू शकता, मी घालत नाही आहे. आणि असं गरमागरम असा हा राईस सर्व करा आणि नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला हे राईस कसा वाटला. जबरदस्त टेस्टी चटपटीत असा हा आपला स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव घरच्या घरी तयार झालेला आहे. जास्त तामझाम नाही, जास्त मसाल्यांचाही वापर नाही. आपल्या घरी जे बेसिक सामान असतं त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत चटपटीत असा हा